चला सलामीची जोडी टेंबुडे संघ आपण दखल करायची, जास्त वेळ आपण दडवायचा नाही कारण बराच वेळ झालेला आहे। आपण पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती संपूर्ण मान्यवर इथे विराजमान आहेत। अगदी सदनते मोरे असतील, बरेच आमचे पोलीस उपनिरीक्षक आपण पाहू शकाल, शेख सर सुद्धा आमच्या हस्तीमध्ये आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आमच्या क्रीडा नगरीमध्ये। दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होते। एका बाजूला पाहू शकाल 72 आणि 73 नंबरची जर्सी मात्र परिधान केली गेली। एका बाजूला पाहायला मिळतो मिस्टर संतोष आणि एका बाजूला पाहायला मात्र मिळेल तो मिस्टर शरद। एक जुनी पेयर आहे, एक जुनी जोडी आहे। अगदी जेव्हा युवा खेळाडू म्हणून जेव्हा आपण होता त्यावेळी अनेक मैदान मात्र तुम्ही गाजवली गेलीत आणि पुनश्चा त्याच मैदानामध्ये पुन्हा दखल होते ती जोडी एकदा 72 आणि 73 नंबरची जर्सी मात्र परिधान केली गेली आहे। एका बाजूला शरद आणि एका बाजूला पाहायला मिळतो संतोष। दोघांचं जर पाहायला गेलं तर कॅपिटल अक्षर एस आणि एस वरून आहे। चांगली सुरुवात मात्र करावी लागेल आणि आपण पाहू शकाल अगदी लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये मिस्टर विनोद जाधव आपण पाहू शकतात, मॅन फ्रॉम पाम। त्याचप्रमाणे जर लॉंग ऑनला पाहिलं तर मिस्टर राजेश राऊत, यष्टीरक्षक पाहू शकाल मिस्टर संजय राऊत। अगदी कबड्डीच्या डिव्हिजनला पाहिलं 38च्या सर्कलमध्ये मिस्टर अविनाश गायकवाड। प्रथम गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय, तो गोलंदाज मिस्टर संतोष गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज पाहायला मिळतोय। चांगल्याशी खेळी दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्ष। एका बाजूला पाम संघ कशा पद्धतीने आपण पाहू शकाल नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला गेला पाम संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला गेला आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजासाठी आवाहन केलं गेलं। तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे। डावखुरा फलंदाज मैदानाच्या दखल होते तो मिस्टर संतोष, गोलंदाज सुद्धा संतोष आणि संतोष। यावेळी मारण्याचा प्रयत्न मिस्टर अविनाश गायकवाड पण जाईल आणि यावेळी चेंडूचा बळ करण्यामध्ये मिस्टर विनोद जाधव चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि तत्पर्यंत चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी आणि यावेळी पहिल्याच चेंडूवरती प्रारंभ आणि शुभारंभ होईल तर 4 धावेने चौकार, 4 धावा। धन्यवाद। चला विरार संघ आणि माहीम संघ, चला विरार आणि माहीम संघ दोन्ही संघांना निवेदन असेल आपण पहिल्या चेंडूवरती चांगला चौकार मात्र ठोठावला गेला तर मिस्टर संतोष आपण पाहू शकाल। गोलंदाज सुद्धा संतोष आहे, फलंदाज सुद्धा संतोष। हलक्याशा हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत थोडंसं आपण पाहू शकाल साईडला चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी। पुन्हा बॅक टू बॅक चौकार, 4 धावा। धन्यवाद डीजे। मिस्टर संतोष एक चांगली खेळी मात्र साकारताना अगदी संतोष या गोलंदाजाला चांगली त्या पद्धतीने मात्र प्रश्न विचारतो त्या पद्धतीने उत्तर देण्याचं काम सुद्धा संतोष करतोय। दोन्ही सुद्धा एका बाजूला आमने सामने पाहू शकाल मिस्टर संतोष आणि फलंदाज सुद्धा डावखुरा फलंदाज आहे। ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेईल का? यावेळी फुल लिस्ट लाईनचा चेंडू पाहू शकाल, अगदी फुल टॉस चेंडू, चेंडूचा पाठलाग करतो पण चेंडू कितपर्यंत निघून जाईल आणि चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय तो नक्की 4 धावांसाठी आणि विक्रम मात्र केला गेलाय। पहिला नितीनने मात्र विक्रम केला गेला आणि पुनश्चा संतोषने बॅक टू बॅक चौकार मात्र लगावले गेले आणि 4 धावेने या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 12 धावा। संतोष यांनी चांगला धुमासून घातला घेतलाय, चांगला वादळ मात्र घुंगावतो याच मैदानामध्ये। अगदी पुनश्च मात्र मारण्याच्या प्रयत्नात तितके चांगले यष्टीरक्षक मात्र म्हणावं लागेल संजय राऊतांच्या माध्यमातून द मॅन फ्रॉम पाम। खूपच चांगली यावेळी खेळी मात्र चांगलं प्रदर्शन यावेळी दर्शवताना तितक्या ताकदीची गोलंदाजी मिस्टर संतोष यावेळी मात्र दाखवताना पाम संघाचा कर्णधार पाहिला मिस्टर राजेश राऊत एक चांगले कर्णधारीच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल।
वही पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. आपण याला म्हणतात गोलंदाजी, याला म्हणतात चेंज ऑफ स्पेस, याला म्हणतात क्वालिटी. अगदी ऑन हॅट्रिकचा चौकार मात्र लगावला गेला 3 चेंडूमध्ये आणि पुनश्च डॉट आणि डॉट पाहायला मिळतोय. याला म्हणतात खऱ्या अर्थाने हॅलो नेत्रदीपक अशी गोलंदाजी. हॅलो, कोणताही कार्यक्रम असला तर तुमच्या आणि आमच्या दानाशिवाय हे कार्यक्रम पूर्ण होत नाही. आपण टुर्नामेंट खेळत आहोत, त्या टुर्नामेंटमध्ये जे टी शर्ट्स आणि आम्हाला कॅप ज्यांनी स्पॉन्सर केले आहेत त्यांचा आम्ही इथे आभार मानण्यासाठी आदरणीय यतीन मोरे आणि मिलिंद लोखंडे यांना मी दोघांना इथे विनंती करतोय की त्यांनी त्यांना सन्मान चिन्ह आणि एक शाल. आदरणीय प्रसाद जाधव साहेब, मी तुम्हाला विनंती करतोय जोरदार असे आपण टाळ्या वाजूया ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. आदरणीय हॅलो, आणि मिलिंद लोखंडे यांना विनंती करतोय की आपण ही मायेची आणि ही त्यागाची निळी पताका शाल त्यांना प्रदान करायची आहे. आदरणीय प्रसाद, थोडं अशी या लाईव्ह मध्ये आपलं प्रक्षेपण यावं. मिलिंद लोखंडेजी, एक धन्यवाद प्रसादजी. त्याचबरोबर आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त मोरे विकासशील यांना विनंती करतोय की आपण हे सन्मान चिन्ह देऊन व्यक्त करावे. शाल आणि समोर टाळ्यांना जीएसटी नाहीये त्यामुळे टाळ्या वाजवत जा. आणि महेंद्र भोरेला विनंती करतो सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे आदरणीय साधनाताईंना. भरत मोरे सन्मान चिन्ह चिरंजीव भरत मोरे यांना आपण प्रदान करा. आणि हा जो सामाजिक भान आहे, हा सामाजिक भानच समाजाची गतिविधी पुढे नेत असतो. मी आणि सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हटलं जाते आणि त्यांच्या ह्या पालघरची धुरा त्यांच्यावर आहे ते आदरणीय शेख साहेब, त्यांचंही मी स्वागत करणं आमचं कर्तव्य. मी संतोष राऊतजींना विनंती करतोय आपण त्यांचं शाल आणि सन्मान चिन्ह ही त्यांना प्रदान केलं जाते. सर, ही आमची एक आठवण आपल्याला सन्मान चिन्ह म्हणून दिलं जाते. सन्मान चिन्ह बरोबर हरेश्वर प्रसादजींच्या मातोश्री मी अर्जना विनंती करतोय की आपण हरेश शेलारजी आपण आईंचं शाल देऊन यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. संगीता राऊत, ही कृतज्ञता आहे. जितेंद्र जाधव, आपण त्वरित इकडे यायचं. संस्कार मंचाकडे, ह्या विचार मंचाकडे आपण त्वरित यायचं आहे. दरम्यान नितीन शेष ताईंना ही त्यागाची आणि मायाची निळी शाल प्रदान करतायत. धन्यवाद. धन्यवाद. ओव्हर टू ग्राउंड. थँक्यू. माझे समालोचक आपण कंटिन्यू करावं. थँक्यू. धन्यवाद सर किरण थोरात. एक चांगलं असं व्यक्तिमत्व आपण सातत्याने करतायत. पाहुण्यांचं इथे नक्कीच शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल अगदी
संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. नवीन गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय तो मिस्टर गजानन. एक चांगलं व्यक्तिमत्व मिस्टर पाहू शकाल, चांगलं नाव गजानन. अगदी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा युवा खेळाडू जेव्हा आपण जेव्हा होता त्यावेळी चांगली खेळी आपण साकारली होती. वीस सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू किती निघून जाईल आणि चेंडू मात्र निघून जातोय तो नक्कीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. आणि हा येईल चौकार, 4 धावा. दोन्ही जोडी मात्र घातक ठरली गेले. यावेळी आपण पाहू शकाल अगदी मारण्याचा प्रयत्न पहिल्याच्या 20 रनमध्ये चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल तितक्याच ताकदीने आपण पाहू शकाल मिस्टर संतोष चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू मात्र फरार होतोय आणि निघून जाईल 4 धावांसाठी. हा येईल चौकार, 4 धावा. आहे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला शरद आणि एका बाजूला संतोषी जुनी जोडी, ओल्ड इज द गोल्ड इथे पाहायला मिळतीये. माझे समालोचक, आपण त्याला मी आपला वेळ घेतोय. ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी सुंदर अशी जी ट्रॉफीज दिलेल्या आहेत त्यांचाही ऋण निर्देश व्यक्त करणं आमचं कर्तव्य. ॲडव्होकेट सन्मान करणं आमचं कर्तव्य. मी आमचे मित्र दमबंधू जितेंद्रजी जाधव यांना विनंती करतोय. जितेंद्रजी, जितेंद्र जाधव, आपलं असंच धम्माप्रती सहकार्य राहील ही अपेक्षा. आणि मी महेश त्यांना विनंती करतोय आपण हे आठवण भेट म्हणून हे प्रेमाचं एक प्रतीक सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करावं. टाळ्या का वाजत नाही मला कळत नाही. भारतात एकमात्र गोष्ट आहे ज्या टाळ्यांवर फक्त जीएसटी नाही, अदरवाईज प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागलेली आहे. आधुनिक भारत. थँक्यू. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी दिलेला आणि आज त्यांच्या वतीने सांगतो पुढच्या वर्षी सुद्धा तेच देतील. वा. आणि एकदा जोरदार टाळ्या. जोपर्यंत हा पर्व चालू राहील तोपर्यंत ह्या स्पर्धेच्या ट्रॉफीज माझ्याकडनं असतील. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. ओव्हर टू ग्राउंड. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल अगदी 3 षटके जे संपलं जाईल आणि 3 षटकांच्या अखेरीचं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या दोन पोहोचते तब्बल 44 धावा. 45+ बौद्ध समाज क्रिकेट सामने 2025 के दोस्ती ग्रुप पालघर याच्या सौजन्याने हा क्रिकेटचा सोहळा मात्र रंगला गेलाय. यावेळी पुन्हा मात्र मारण्याचा प्रयत्न सरळ जर आपण चेंडू मात्र निघून जाईल ऑन साइडला आणि हा येईल खणखणीत तंदणीत षटकार. 6 धावा, मॅक्झिमम 6. 6 धावा. दिलगिरी व्यक्त करतोय विजय. त्याचबरोबर नितीन शेष यांनीही ह्या पर्वासाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. मी आमचे दमबंधू जतीन, अर्थात ज्यांना ह्या पंचक्रोशीत जब्बा म्हणून जे फेमस आहेत जतीन, नितीन शेष यांना आर्थिक मदत केली त्यांचंही यथोचित स्वागत सन्मान. जरा लाईव्ह आपण थोडस मंचाकडे, प्रमुख मंचाकडे यायचं आहे. सर दोन्ही दान लागतातच, कारण जसं ट्रॉफी वगैरे आहेत पण त्यासोबत ज्यांनी आम्हाला आर्थिक दान केलेलं आहे, कारण शेवटी पैशाशिवाय काही कार्यक्रम करता येत नसतात आणि असे सुंदर असं आयोजन या तुमच्या आणि आमच्या दानातूनच होतात. मागच्या वर्षी सुद्धा
त्यांनी आम्हाला न सांगता न कळत आमच्या अकाउंटवरती काहीतरी अमाऊंट आली आणि सांगितलंही नाही. म्हणजे दान कसं करावं हे नितीन शेषकडनं खरं म्हणजे आम्ही शिकून घ्यायला पाहिजेत. आणि त्यांनी हेच सांगितलेलं आहे, जसं अनिल गायकवाडने सांगितलं आहे की जोपर्यंत 45+ ह्या टुर्नामेंट राहत राहतील तोपर्यंत हे आर्थिक दान त्यांच्याकडनं दरवर्षी न सांगता न चुकता तुम्हाला देतील. धन्यवाद. तसंच अनिल गायकवाड, अनिश दिलीप गायकवाड या युट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर ते आहेत. त्यांचंही ऋण व्यक्त करणं आमचे पुतणे आहेत. अनिश, आपण मंचावर यायचं आहे. आपलंही यथोचित सत्कार सन्मान करणं आमचं कर्तव्य. मी निनाद शेलार, आपण थोडं इकडे, निनाद जाधव, आपण अनिश गायकवाड यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. आणि ही प्रेमाची आणि त्यागाची निळी शाल घालायचीच, कारण का इथे त्याग आहे. आणि विशेष म्हणजे सन्मान चिन्ह बघताना मला सार्थ अभिमान वाटतोय की ज्या एका वाक्यावर 145 कोटी, 36 राज्य, 11 धर्म, 18 प्रादेशिक भाषा एकत्र जगतात, त्या माझ्या तुझ्या नव्या आपणा सर्वांच्या बापाने एका वाक्याने अख्ख्या देशाला एकत्र ठेवलंय. ते अर्थात आम्ही भारताचे लोक, अर्थात प्रास्ताविक, या प्रास्ताविकेचं प्रियांबलचं हे आणि जगाला शांतीचा मार्ग देणारा हा धम्मचक्र, तो धम्म ध्वज याच्यावर आहे. म्हणून हा स्मरणीय भेट नक्कीच आपण स्मरणीय ठेवाल. अगदी या एका धावेने आपण नव्हे चौकाराने मात्र षटकार मात्र झळकावला गेले. अगदी स्वतःच्या वैयक्तिक पंक्तीमध्ये जर आपण धावा पाहिल्या तर 53 धावा स्वतःच्या वैयक्तिक पटकावल्या गेल्या. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बॅटर पॅचच्या साह्याने एकंदरीत 68 धावा आणि 69 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलंय. धावांचं आव्हान मात्र दिलं गेलंय. एवढं धावांचा पाठलाग करायचं म्हटलं म्हणजे ज्याप्रमाणे संतुष्टी खेळी मात्र साकारली गेली त्याप्रमाणे खेळी तुम्हालाही साकारावी लागेल. तर आपण नक्कीच त्या संघामध्ये आपण स्वतःचा विजय आपण प्राप्त करू शकाल. येणारे 24 चेंडू आणि 69 धावांचा पाठलाग करावा लागेल. चला, माहीम संघाचा कर्णधार आणि विरार संघाचा कर्णधार. चला, आदरणीय नितीन शेष, आपणास निवेदन असेल आपण नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. मी आदरणीय नितीन शेष चला, महेश राऊत, आपणास निवेदन असेल. महेश राऊत.
1 मिनिट थांबायचं नाणेफेकीसाठी. चला महेश राऊत आपण जुळायचं आहे प्लीज, विनंती असेल. दुसरा माईक पुढे. लॉर्ड्स प्रमाणे कोणाची मॅच आहे? चला सलामीची जोडी पाठवायची आहे. मॅच ऑन पाहायला भेटते. पहिल्याच चेंडूवरती थोडंसं मारण्याचा प्रयत्न मिस्टर पाहू शकाल. एकच धावेवर समाधान यावेळी पाहायला मात्र मिळाला मिस्टर रवींद्र. आपण पाहतोय हे वेडी संघ आहे का रेडी? वेळी चेंडूला थोडं स्वीप केला गेल आणि सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाते स्क्वेअर लेगच्या विजन मध्ये. आणि हा येईल तर नक्कीच संतोष ब्रँडचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. यावेळी उंचावरून मात्र मारण्याचा प्रयत्न. झेल मात्र टिपता येईल का? यावेळी अटेम्पला झेल टिपेपर्यंत थर्ड अटेम्पला सुद्धा झेल सोडला गेला आणि 1 धाव इथे संपन्न केली जाईल. एका धावेने जर संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल वाईट प्लस 22 मात्र पाहायला मिळाला. तब्बल 2 क्षमस्व फक्त वाईट इथे मात्र पाहायला मात्र मिळाला. आपण पाहू शकाल वळी हलक्याच्या हाताने खेळून करण्याचा दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली जाते आणि अगदी 2 धावा परिपूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावा लागेल. आणि या 2 धावेने जर संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. अगदी 69 धावांचा पाठलाग करेपर्यंत 10 धावा संपन्न केल्या गेल्यात. अजूनही षटक क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ पाहायला भेटते. त्यावेळी थोडस नक्की चेंडू कितपर्यंत निघून जाईल पण चेंडूचा पाठलाग करेपर्यंत जरूर पळ काढला जातोय, वेग घेतला जाईल आणि चांगला गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र म्हणावं लागेल. जीवाची आकांक्षा करेपर्यंत सहजरित्या 2 धावा
इथे परिपूर्ण पाहायला मिळेल आणि 2 धाब्याने पुणेच्या स्कोर कार्ड सरसावतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 12 धावा. टीम क्रमांक 5 आणि टीम क्रमांक 11 या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. अजूनही शेवटचा अजूनही एक चेंडू शेष पाहायला मिळतोय. ESCTचा वाईड एक स्वैरी चेंडू मात्र पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंच मात्र दर्शवताना एका धावेने जर संघाची धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 13 धावा. वेळी चेंडू मारण्याचा प्रयत्न देखील ताकदीचा फील्ड पाहायला मात्र मिळेल का? अगदी चेंडू मात्र रंगावरती आदळून घेतोय. कुठेतरी चौकार होता पण रोखण्यामध्ये यश मात्र आलं गेलंय आणि 2 धावा परिपूर्ण करून या षटकाचे मात्र अखेर केलं जाईल आणि 2 धाव्यांच्या अखेरीस षटक इथे संपलं जाते. अनेक षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 15 धावा. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. हॅलो, लिंबू सरबतची सोय झालेली आहे. इथे लिंबू सरबतचा कॅन कॉमेंट्री बॉक्सच्या मध्ये ठेवलेला आहे. ज्यांना कोणाला थकवा आला असेल त्यांनी लिंबू सरबत घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये जो कॅन ठेवलेला आहे त्या ठिकाणी येऊन ना प्यायला काहीच हरकत नाही. धन्यवाद. हॅलो, चला मॅच लवकर सुरू करा. आबा, आपल्याला वेळ फार कमी आहे. ऊन वाढत चाललेलं आहे. अगदी फार दिवसानंतर आबा गोलंदाजीचं स्टाईल घेऊन येताना टेंबड्याचे एक चांगले गोलंदाज, वेगवान गोलंदाज. आता वेग किती माहिती नाही पण वेगवान गोलंदाज. आणि हा पुढचा चेंडू घेऊन डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला आहे. त्यामुळे अर्थातच पंचांना तोंड फिरवावं लागलेलं आहे. आणि वाईड एक स्वैर चेंडू. अवांतर धावसंख्या मिळालेली आहे आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्येत वाढ झालेली 16. अजून पहिलीच वर का दुसरी? पहिलाच चेंडू असताना आबा यांनी तो थोडासा वाईड घोषित केलेला आहे. दुसरा चेंडू पुन्हा घेऊन पुन्हा लेगच्या दिशेने. जर आपली दिशा चुकत असेल पुन्हा स्वैर चेंडू आणि एक धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 17. जर तुमची डाव्या बाजूने गोलंदाजी होत नसेल तर उजव्या बाजूने टाका. तुम्हाला नेम घ्यायला मिळेल आणि बॉल सुद्धा स्टंपवर जाईल. फलंदाज मात्र अजूनही स्थिर आहेत कारण काही न करता धावसंख्या 17 झालेली आहे. एकही गडी बाद झालेला नाहीये. येस, या एकंदरीत. आणि हा बघा विजय भाऊ यांनी सुद्धा चौकार दिलेला आहे आणि बाउंड्री मिळालेली आहे ती समोरच्या संघाला. आणि या चौकारासोबत धावसंख्या झाले 21. यानंतरचे होणारे सामने हे 3 षटकांचे असतील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. कारण आपण 9चं टायमिंग दिलं होतं मात्र 9 वाजता आपलेच खेळाडू यायला थोडेसे उशीर करून राहिले आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय घ्यावा लागतोय की पुढचे सामने हे फक्त 3-3 षटकांचे असतील. पालघर आणि वेढी टीम क्रमांक सांगा जरा. सुंदर चेंडू टाकलेल्या आबा यांनी मात्र तिथे विकेट मिळणार आहे. नॉन स्ट्रायकर यांनी धावण्याचा कुठलाही विचार केला नाही आणि स्ट्रायकरला मात्र हे काही कळलेलं नाही आणि इथे आबा यांना एक विकेट मिळवता आलेला आहे. आबा बघा दिशा बदलली, बॉल चांगले पडू लागले. मगासपासून राऊंड विकेट टाकली कोणाला? टीम क्रमांक 5 आणि टीम क्रमांक 11. टीम क्रमांक 5 व टीम क्रमांक 11 दोन्ही संघांना विनंती असेल की त्यांनी टॉस बॉक्समध्ये यायचंय. आपला टॉस करण्यात येत आहे. लवकरात लवकर टॉस करून घ्या. सामना सुरू करायचा आहे. ऊन वाढत चाललेलं आहे. राजेश भोईर यांचा आम्ही मैत्री ग्रुप पालघर यांच्या वतीने खूप 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 स्वागत करतो. आमचा खेळाडू आलेला आहे तो
आणि आम्हाला जाणीव करून दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. दोस्ती ग्रुप पालघर यांच्याकडून येणाऱ्या सर्वच खेळाडूंचं आम्ही स्वागत करतोय. 5 आणि 11 टीम क्रमांक 5 व 11 यांचे खेळाडू दोन्ही सगळे खेळाडू या. तुमचा फोटोही निघेल आणि टॉसही होईल. खेळाडू टीम क्रमांक 5 व टीम क्रमांक 11 सर्वच्या सर्व खेळाडू कृपया या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये या, जेणेकरून तुमच्या टीमचा एक फोटोही घेतला जाईल व टॉसही केला जाईल. चला लवकर. टीम क्रमांक 5 आणि टीम क्रमांक 11 नरेश शेलार प्लीज. टॉस उडवण्यासाठी नरेश शेलार यांना निमंत्रित करतोय. वेडीचे जुने जाणते पण कॅप्टन एक उत्कृष्ट गोलंदाज नितीन शेष. यस, नितीन शेष तर मॅन ऑफ द सिरीज आहेत ते सगळे. आणि आबा यांचा पुढचा चेंडू सुंदर फटका लागला असता तर मला वाटतं त्या 7 मजली इमारतीवर नक्कीच गेला असता, पण थोडासा मिस झालेला आहे. आबा यांना मात्र लाईन सापडलेली आहे. राऊंड विकेट टाकून त्यांनी 2 वाईट टाकले होते, मात्र ओव्हर द विकेट करताना त्यांनी चांगली गोलंदाजी केली. जो 3 बॉल टाकले. आनंद जाधव साहेब. येस सर. कंटिन्यू. आता इकडे टॉस होतोय. नवली पालघर वर्सेस टीम क्रमांक 5 आणि वर्सेस टीम क्रमांक 11. ओके, तर पहिले कोण बोलणार आहे? ओके, सॉरी. टीम क्रमांक 11 म्हणजे वेडी यांनी टॉस विन केलेला आहे आणि त्यांचे कर्णधार इथे आहेत. तर तुम्ही काय पहिले करणार, म्हणजे बॅटिंग या गोलंदाजी? बॅटिंग घेणार आहे. मोरच्या टीम मध्ये, पालघर टीम मध्ये तुम्ही जर पाहिला तर असं नजर आपण फिरवली तर सुरेश जाधव, संदीप राऊत, राजेश गायकवाड, संजय गायकवाड म्हणजे एकेकाळी ज्यांनी ग्राउंड गाजवलेले असे जबरदस्त प्लेयर समोरच्या टीम मध्ये आहेत. तर नक्की तुमची रणनीती काय असेल की त्यांना किती धावामध्ये रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात? आम्ही त्यांना कमीत कमी धावात आणि जास्त टार्गेट ठेवणार आहे. असं कारण बस नावाजलेले फलंदाज आहेत. आणि आबा यांनी आपलं षटक संपवलेलं आहे. येस सर, षटक संपलेलं आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड आहे. धावसंख्या सुंदर असं. खरंच तुमची रणनीती चांगली आहे. आता तसंच मी अपोजिट तुमचे कर्णधार संदीप राऊत समोरच्या टीम मध्ये तुम्ही पाहिलात तर शेलार 11 हा नाव आम्ही बऱ्याच वर्षापासून जेव्हा आम्ही क्रिकेटला सुरुवात केली तर शेलार 11 वेडी ह्या संघाचं चांगलं आयोजन आणि त्यांची टीम त्याच वेळी नावाजलेली टीम होती. तर कशा प्रकारे तुमची रणनीती असेल? आमची रणनीती म्हणजे पहिला सर्वात मोठी गोष्ट, वेडी हा संघ नाव बोलला म्हणजे तिथे चांदीचा कप. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती चांदीचा कप. त्यासाठी आम्ही फार झुंज करायचे पालघरवाले, आणि ती राजनीती आम्हाला माहित आहे का त्यांना कसं हरवायचं. तिथे त्यांच्या गावात आम्ही 2 वेळा फायनल मारलेले आहेत. चांदीची कप मारलेत, बोट मारलाय, एकदा चषक होतं ते. त्यामुळे कसं आहे, आता मध्ये एक नवीन फलंदाज मंगेश पण आज त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे कसं आहे, थोडासा मॅच ती होईल पण जिंकण्याचा प्रयत्न आम्हीच करणार, कारण की आमची राजनीती फार वेगळी आहे आणि जिंकणारच. सुंदर फटका मारलेला आहे. दोन्ही खेळाडू, दोन्ही संघाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. गुड कॅच, गुड कॅच. संतोष बॉलिंग घेतला आणि कॅच कोणाचा गेला? बॉलर संतोष आहे. कॅच कोण आहे? आउट कोण झाला? पहिला ओपनर आलेला तो रवींद्र का काय? हा, त्यांची नाव पण मंगेश कुर्ले. तो तुमच्यात आहे का? तो तुमच्यात आहे का? तुमच्या 2 टीम आहेत ना? नाही, कोणत्याही त्यांना खेळून. चला, संतोष यांनी पहिलीच चेंडूवर विकेट पटकावलेली आहे. मंगेश कुर्ले कुठे असतील? त्यांनी इथे टॉस बॉक्स पर्यंत यायचं आहे. सुंदर फटका, मात्र कट लागून गेला होता हाताला आणि कीपर यांनी कॅच सोडलेला आहे. 1 धाव घेण्यात त्यांना यश आलेलं आणि एका धावसंख्येने धावसंख्या झालेली आहे 23. सोनी
उर्फ संतोष, लेफ्ट हँड गोलंदाज, एक चांगला लेदर क्रिकेट प्लेअर. दादरला ते जाऊन प्रॅक्टिस करायची तिथे खेळत असताना मात्र. आणि हा सोयीर चेंडू, एक अवांतर धावसंख्या, या अवांतर धावसंख्येने वाढ 24. तर असा हा सोनी आमचा लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज, तितका चांगला संयमी, कुठल्याही प्रकारचे चिडचिड न करणारा, मात्र सर्वांना खेळून समजून घेणारा असा हा सोनी. पुन्हा पायावर टाकलेला चेंडू आणि स्वैर चेंडू मिळालेला आहे. एक धावसंख्या वाढ, धावसंख्या झालेले 25. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज असताना आतापर्यंत 25 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही त्यांना 54 धावांची गरज आहे. अजून 44 धावांची गरज आहे. प्रयत्न चालू आहे 44 धावांसाठी. एक लेग बाईच्या रूपाने पंचांकडून इशारा आणि धावसंख्या झालेली आहे 26. सुंदर असा चेंडू, उसळी घेऊन जाणारा चेंडू, अगदी हलक्या हाताने सोडलेला. कारण सोनी ज्या वेळेला तरुण अवस्थेत गोलंदाजी करायचा त्यावेळेला त्याच्या बॉलला एक स्पीड होता. म्हणजे चामिंडावास सारखा जो खेळाडू आहे सो सेम चामिंडावास म्हणजे आपला हा सोनी आहे. तेवढ्या स्पीडला त्याच पद्धतीने टाकण्याची त्याची लकब. आणि बघा सुंदर एक फ्रेंच कट आणि बहुतेक चेंडू चालला बाउंड्री, कट लागून हा बाउंड्रीच्या दिशेने गेलेला आहे. आणि ही 4 धावांची भर, धावसंख्या झाली 30 धावा झाल्यात. आता फक्त 39 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये 39 धावा घ्यायच्यात. मंगेश कुर्ले जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. टीम आपली वाट पाहते. मंगेश कुर्ले. आणि सुंदर फटका मारलेला आहे. 1 टप्पा, 2 टप्पा, 3रा टप्पा. थोडासा बॉलने हुलकावणी दिली होती पण खेळाडूचं लक्ष अगदी तीक्ष्ण होतं. एकच 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांनी धावसंख्येत वाढ झाली 32. आणि हे षटक संपलेलं आहे. आणि मला वाटतं आता शेवटचं षटक विजय भाऊ घेऊन देणार की काजारे भाऊजी येणार की आणखीन कोणी येणार, का जितू भाऊ येणार की बाळा येणार, नक्की कोण? प्रत्येकाचा हात आहे. बाळा म्हणतो मी टाकू का? नाही 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 नाही, बाळाने नाकारलंय. कोणी? जितूला बॉलिंग दिली तर 1000 रुपये लावशील ना तू. जितू भाऊने जर बॉलिंग घेतली असती आणि त्यात हॅट्रिक घेतली असती तर महेश राव त्यांच्याकडून 1 लाखाचं पारितोषिक होतं. हा, जितू भाऊंचं मत आहे काय 5 बॉल 6, 6 बॉल 5 अशी काही टार्गेट दिलं असतं तर मी बॉलिंग घेतली असती. हा चला जितू भाऊ तुला पारितोषिक आहे. जर चुकून ओव्हर मिळालीच तर 6 बॉलमध्ये फक्त 6 रन द्यायचे आहेत तर 1000 रुपये लागू आहेत तुला. हा पण आणि सुंदर बघा, वा 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 काय गोलंदाजी आहे. खूप चांगला प्रयत्न आहे गोलंदाजीचा. आणि आफ्टर 45 अजूनही लाईन अँड लेंथ परफेक्ट आहे. हे त्या खेळाडूचं कौशल्य आहे की खूप सुंदर गोलंदाजी. आणि बघा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र खेळाडूला तो डाव्या दिशेवर वळवून मारण्यात यश आलेलं आहे. मात्र खेळाडू आमचे धावतायत आणि चौकार. सुंदर फटका मिळायला लागलेला आहे. 1 चौकार मिळालेला आहे. आणि आता धावसंख्या झालेली आहे 38 का? धावसंख्या झाल्या 38. आणि पुन्हा आपले सर्वांचे लाडके कॉमेंटेटर या ठिकाणी अवतरलेले आहेत. थंड होऊन आलेत ते.
त्यांना आता परत गरम करण्यासाठी संधी देतो. शेवटचं षटक आहे ते आटोपतं घेतो आणि हा पुढचा चेंडू सचिन मोरे यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवावं आणि सचिन मोरे यांचं स्वागत करावं. सो सचिन मोरे साहेब, हात हलवून काय होणार नाही मिळत. आपलं स्वागत आहे दोस्ती ग्रुप पालघर यांच्या वतीने. तुम्ही त्या मंडळाचेच एक प्रतिनिधी आहात, तरी तुमचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून विरारवरून इथपर्यंत आलात, आपलं खूप खूप यस सर. आलोच, आपल्याही भेटेल येतो सर. गॉगल घालून आलेल्या माणसांचं पहिलं स्वागत करायचं असते. पामचे कर्णधार राजू, जे एकदम फुल फॉर्म मध्ये आहेत आणि उत्तुंग षटकार मारण्यात जे पटाईत आहेत, त्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय की या शेवटच्या षटकात तरी ते येतील. आणि हे मनीष, काय नाव मनीष ना, महेंद्र मुकेश यांचं नाव लक्षात येत नव्हतं. आणि किपिंगला कोण बरं आहेत, अजूनही क्लोज किपिंग करतायत. म्हणजे एक काळ होता की टेंबोड्या संघातील मुन्ना हा एक असा उत्कृष्ट यष्टीरक्षक होता की विकेट किपर होता की ज्याच्या हातातून बॉल सुटणं आणि बॅट्समनने क्रीज सोडणं हे खूप मुश्किल होत होतं. ज्या पद्धतीने आजच्या काळात लोक धोनीचं नाव घेतात, तसा एक मुन्ना होता टेंबोड्या संघाचा की ज्याच्यासमोर स्टेप आउट होणं म्हणजे खूप मुश्किलच होतं. गुड शॉट, चौकार आलेला आहे आणि या चौकाराने धावसंख्यात वाढ झाली 40. आणि 1 2 3 4 5 6 आणि 6 चेंडू झालेले आहेत. खूप चांगला प्रयत्न होता. 40 धावसंख्येपर्यंत मजर मारलेली आहे. 29 धावांसाठी आपला पराभव झालेला आहे.